नमस्कार मित्रांनो, तुम्हाला हे जांभळीच्या झाडाला लोखंडाचा पाईप दिसत आहे बघा. आणि ह्या पाईपामध्ये एक विशेष गोष्ट आहे जी तुम्हाला इथं दिसत आहे. तर इथं तुम्हाला दिसत आहे 3 चिमणीची पिल्ल. तर ही 3 चिमणीची पिल्लं आहेत भांगपाडी चिमणीची पिल्ले. ज्या चिमणीच्या डोक्यावरती तुम्हाला ह्या चित्रामध्ये दिसत आहे बघा, अशी ती चिमणी आहे, ती चिमणीची पिल्ले आहेत. खूपच सुंदर आणि खूप अशी क्वीट अशी पिल्ले आहेत बघा ही चिमणीची. आणि ह्यांची वाढ कशी कशी होते आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. मला दिसत आहे बघा व्हिडिओमध्ये चिमणीची पिल्लं सुरुवातीला ह्यांना पंख नव्हते, आता हळूहळू पंख फुटलेले आहेत आणि दिवसेंदिवस यांची वाढ होत आहे. आणि अशा प्रकारे ही पिल्ली बघा मुरून बसत आणि प्रमोद पण ही पिल्ली बघण्यासाठी आलेले बघा कसं बघत आहे. मला दिसत आहे चिमणी पिल्लांना खूप चांगले आहेत, त्यांना समजलंय आणि व्हिडिओ काढताना दिसत असल्यामुळे ती मुरून बसलेले आहेत. एक पिल्लू बघा खूप खाली असं मुरून बसलेलं आहे आणि 2 पिल्लं आपली डोळे उघडून टुकूमुकू माझ्याकडे बघत आहेत. तर मित्रांनो बघा हे पिल्ले आणखीन ह्या पिल्लांचे पंख खूप चांगले झाले आहेत. 2-3 दिवसांनी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणखीन खूप डोकं चालवून ह्या चिमणीनं घरटं बनवलेलं आहे मित्रांनो. इथं आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही की ह्या चिमणीने इतकं आपलं भारी डोकं चालवलं असेल, कारण त्यांनी तिथं होल कागदानं बुजवलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला खाली पांढरा कागद तिथं दिसतच असेल, छोटासा असा तुकडा दिसतोय तुम्हाला कोपऱ्यात. 3 पिल्ले असून देखील ह्या चिमण्या आपल्या पिल्लांना खाऊ घालण्यासाठी अजिबात सुद्धा मागं मोरं पाहत नाहीत. पिल्लांना आळ्या किडं मुंगी आणून ते खाऊ घालत आहेत. त्यांचा शत्रू वगैरे कुठं आहे का नाही, दिसतोय का नाही ह्याच्याकडे पण त्यांचं पूर्ण लक्ष असतं. एक चिमणी गेली की दुसरी चिमणी त्यांना खाऊ घालण्यासाठी हे आलेले असतेच. मी आज दुसऱ्या दिवशी बघितले बघा, आज तर खूप चांगले असे पंख ह्यांना फुटलेले आहेत. चिमणीचे पिल्ले आता चिमणीसारखी मोठी दिसायला लागली आहेत. तर मित्रांनो चिमणीची पिल्ली उडून गेलेली आहेत आणि जे शेवटी पिल्लू राहिलं होतं ते शेवटीचं पिल्लू त्याला थोडं उडता येणं झालं आहे बघा, ते खाली येऊन पडलेलं आहे. आणि आता मी काय करतो, ह्याला मांजर वगैरे खाईल म्हणून मी त्याला आता काय करतो धरून ठेवतो आहे माझ्यापाशी. हे काय मला घवाना झालं आहे, तुम्हाला दिसत आहे व्हिडिओमध्ये. आता उसात चाललेलं आहे हे, तरी पण मी प्रयत्न करून त्याला पकडतो. तर मित्रांनो बघा हे खूप सुंदर आणि क्यूट असं पिल्लू तुम्हाला दिसत आहे. मी पकडतो त्याला आता व्यवस्थित नाजूक हातानं हाताळतो त्याला. तर तुम्हाला दिसत आहे बघा शांत बसलेला आहे, निवांत बसलेला आहे. आणि आता मी ह्याला धरून काय करतो घरात नेतो आणि चेक करतो ह्याचा पंख वगैरे काय तुटला वगैरे आहे का, ह्याला जखम वगैरे झालेली आहे का, आणि जर झाली असेल तर त्याला काय थोडं हळद वगैरे लावतो. या इकडे बघा ही जी आई तुम्हाला दिसत आहे का इथं, ही पण ओरडत आहे आता, कारण मी पिल्ल्याला पकडलेलं आहे आणि त्याच्या आईला तिची काळजी वाटत आहे त्या पिल्लाची, त्यामुळे ती आई त्याची माझ्याकडे बघून ओरडत आहे. पण मी आता ह्याला काय करतो पकडतो आणि ह्या बघतो मी काय होतं ते. तर मित्रांनो तुम्हाला दिसत आहे बघा इथं पिल्लू उडू शकत नाही एवढं, थोडंफार उडतं आहे आणि लगेच खाली पडतं आहे. तर मी ह्याला आता बोटावर धरलेलं आहे बघा ना, माझ्या कणगोळीला पकडलेलं आहे, पण ही काय उडत नाही. तर खूप क्यूट आहे, खूप भारी वाटते मला, खूप मस्त वाटते ह्या पिल्लाला बघितल्यावर. पिल्लू उडत नाही आहे, मला भीत नाही आहे, काय नाही हो का. माझ्या खांद्यावर सुद्धा बसलेला आहे आणि खूप मस्त वाटत आहे पिल्लाला बघितल्यावर. पण मी ह्याला आजच्या दिवस ठेवतो माझ्यापाशी आणि उद्याच्याला काय करतो ह्याला मी सोडून देतो. तर मित्रांनो मी दुसऱ्या दिवशी आता ह्याला ह्या झाडावर सोडणार आहे का, तुम्हाला दिसत आहे ह्या पिल्लाला मी इथं झाडावर सोडलेलं आहे आणि आता हे पिल्लू उडण्यासाठी तयार झालेलं आहे. ह्याची आई पण तुम्हाला दाखवतो मी, इथं आहे त्याची आई. तर दिसत आहे तुम्हाला बघा मित्रांनो हे पिल्लू खूप छान आहे. आता हे झाडावर बसलेलं आहे आणि ह्याची आई याला येईल आणि घेऊन जाईल. तो तुम्हाला दिसत आहे मित्रांनो त्याची आई. आणि आता ही ह्याच्या पिल्लाला घेऊन चाललेलं आहे. मी काय आता ह्या पिल्लाला डिस्टर्ब करत नाही. तर मित्रांनो तुम्हाला मला हेच सांगायचं आहे की जर तुमच्या आसपास चिमणीची घरटी असतील किंवा त्यांची पिल्लं वगैरे खाली पडली असतील तर तुम्ही त्याची काळजी घ्यावी, त्यांना मोठं करावं आणि निसर्गामध्ये सोडून द्यावं, कारण त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे.